दररोज सकाळी ज्ञान चर्चेला जॉईन झाल्यानंतर तुमच्या सर्व साधू संतांचे हसरे चेहरे पाहून जगण्याला एक नवी उर्मी प्राप्त होत असते आणि जगण्याचा नवा अध्याय रचण्यासाठी पुनश्च एकदा प्रेरणा घेऊन मग आम्ही आमच्या जीवनाची दिवसाची सुरुवात करत असतो. खर तर समयाच्या विद्यमान सद्गुरू आता संत समागमांच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या विषयांवरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतायत आणि प्रकाश टाकून आमच्या अंधारलेल्या वाटांना प्रकाशित करून मानवतेचा मार्ग चालण्यासाठी बळ देण्याचा प्रयत्न करतायत. आणि आजही या ठिकाणी अनेको साधू संतांनी, संत महात्म्यांनी, महात्मा महापुरुषांनी, भगिनींनी या आध्यात्मिक विचाराचा धागा धरून आपापल्या आकलनानुसार विचारांना ठेवण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या मनांना एका जागृतीकडे घेऊन जाण्याचा प्रयास केला. खर तर युगाने युगे साधू संतांनी हे कार्य केलेलं आहे. मनुष्य मात्राच्या जीवनाला दिशा प्राप्त व्हावी, प्रत्येकाचं जीवन सुखमय सुंदर व्हावं, प्रत्येकाच्या जगण्याला मानवतेचा अर्थ प्राप्त व्हावा, प्रत्येकाचं जीवन खऱ्या अर्थानं सुखकर व्हावं, यासाठी म्हणून संत प्रयत्न करत असतात. आणि तोच प्रयत्न सर्व साधू संतांच्या माध्यमातून आज चालू आहे. संत वेळोवेळी वेगवेगळ्या विषयांचा आधार घेऊन आम्हाला खऱ्या अर्थानं जाग करण्याचा प्रयत्न करतात. निश्चितच वेळोवेळी शब्दांमध्ये बदल होत असेल खरा, वेगवेगळे विषय शब्द पालटून येत असतील, परंतु त्याच्या पाठीमागची भावना मात्र एक आहे, त्याच्या पाठीमागचा उद्देश मात्र एक आहे, त्याच्या पाठीमागचा हेतू मात्र एक आहे. आणि म्हणून शब्दातनं उठून आम्ही भावनेकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शब्दातनं उठून आपण भावाशी एकरूप होण्याचा प्रयास केला पाहिजे. आणि जोपर्यंत आम्ही शब्दातनं, ऐकण्यातनं, सांगण्यातनं बाहेर उठून भावनेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार नाही, तोपर्यंत मला वाटतं की खऱ्या अर्थानं विषयाला न्याय मिळाला असं होणार नाही. सद्गुरू एखादा विषय देत असतो, तो ते विषय देण्याच्या पाठीमागची भावना ही असते की ती समाज मनाची वेदना असते. आज फार सुंदर विषय या माध्यमातून साधू संतांनी आमच्या समोर ठेवला की कण कण से शिक्षा, कण कण में भगवान है. असं नाही तर हे कण सुद्धा भगवंतात आहे. समाजाकडे एक नजर टाकली तर प्रत्येक जण बाहेर भौतिकतेच्या पुटपट्ट्या घेऊन एकमेकांचं मोजमाप करायला तयार आहे, उभी आहेत लोक. आणि अशा भौतिकतेच्या जंगलात, चंगळवादी दुनियेत मानवी मूल्यांना तुडवून चुरगाळून माणसाच्या पलीकडे जाऊन आता फक्त मॅटरलिस्टिक गोष्टींना महत्व देत समाज ज्या वेळेस एका विनाशाकडे वाटचाल करायला लागला, त्यावेळेस भूमिका बघा संत निरंकारी मिशनची. त्यावेळेस मानवाला मूळ अस्तित्वाशी जोडून, त्यावेळेस मानवाला त्याच्या मूळ स्वरूपाशी जोडून व्यक्तीच्या जीवनाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम आज सद्गुरू आणि संत करतायत. हेतू लक्षात घेणं गरजेचं आहे आम्ही सर्वजणांनी. ही ज्ञान चर्चा दररोज होत आहे, आपण याला दररोज जुडत आहे, परंतु ह्या जुडण्यानं काय माझ्या भावनेचा विकास झालाय का, माझी प्रगल्भता वाढीस लागली का, मी माझ्या शरीराच्या ओळखीपासून उठून पुढे मी आत्मिक अवस्थेकडे चाललोय का, मी सेन्सेस पासून कॉन्शियस कडे माझा प्रवास चालू झालाय का.
सद्गुरूच्या सिद्धांताशी जुळणं गरजेचं आहे. आज मिशनची जी नीव आहे, मिशनचा जो पाया आहे, जो पाया ज्या सिद्धांतावर मिशन उभा आहे, त्या सिद्धांतांना समजून घेणं आज गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे. तर या चर्चासत्राला अर्थ प्राप्त होईल. माझ्या सत्संगाशी जुडल्या गेल्यानं माझ्यात काय परिवर्तन घडत असेल, एखाद्या श्रोत्याचं बोलणं ऐकून, एखाद्या वक्त्याचं बोलणं ऐकून स्वतः मतपरिवर्तित होऊन कर्म करायला धजावत असेल, तर खऱ्या अर्थानं त्या विषयाला मिळालेला न्याय असतो. तो ऐकून सोडून देण्यानं विषयांना न्याय मिळत नाही. विषयाचा भाव समजून घेऊन जगण्याला परावर्तित होणं, यानं विषयाला न्याय मिळत असतो. म्हणून प्रयत्न करूया तुम्ही आम्ही सर्वजण. आज घडी आहे, आज गरज आहे, आज अवसर आहे. आपल्याला एक वैचारिक बैठक प्राप्त होती सद्गुरूंच्या कृपेने. चिंतन करायला हवं, आपण बसून विचार करायला हवा. संतांनी सांगितलं की क्षणोक्षणी हाच करावा विचार, तरावया पार भव सिंधू. क्षणोक्षणी हाच करावा विचार म्हणाले. मिळालेला विचार असाच ऐकला आणि सोडून दिला तर ते वाहत निघून जाईल. रुजायला हवं. आता हृदयात रुजलेलं उगवायला हवं, उगवलेलं वाढीस लागायला हवं, वाढीस लागलेलं जपायला हवं. ही भूमिका आहे हो विषयाची, सद्गुरूची. आणि सद्गुरूची भूमिका समजून घेणं गरजेचं आहे. संतांचा भाव समजून घेणं गरजेचं आहे. भावनेशी एकरूप होणं गरजेचं आहे. त्यासाठी हा सगळा प्रयास चालू आहे. त्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत. कण कण से शिक्षा. आजूबाजूला असलेला प्रत्येक एक गोष्ट, आजूबाजूला असलेली प्रत्येक एक गोष्ट ही एका कणाकणापासून बनली. पदार्थाची निर्मिती होत असताना प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन असे अनेको कण एकत्रित येऊन मग एखादा ऑब्जेक्ट तयार होत असतो आणि त्याचं काहीतरी अस्तित्व असतं. ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू आहे. ही प्रकृती आजूबाजूला असलेली तुम्हाला आम्हाला सांगत असते. प्रत्येक जण प्रत्येकाचं कार्य करून निघून जात. जन्माला येत, कार्य करत आणि लयास जात. हे सगळे कण आहेत आजूबाजूचे. प्राप्त झालेल्या वस्तू सुद्धा आपण जन्माला घालतो आणि कार्य झाले तर त्यात तोडून टाकणं आणि चुरगळणं हे सुद्धा आपलंच काम असतं. यातून शिक्षा घ्यायची. हे सगळं सांगतंय आपल्याला. जन्माला आलेली वस्तू ही लयास जाणार, त्याचा नाश निश्चित आहे. या जगाच्या पाठीवरती शाश्वत फक्त परमात्मा, एक ईश्वर सद्गुरू निरंकार परमात्म्याच्या कृपेनं जे तुम्हा आम्हाला ज्ञान झालं, शाश्वताचा जो बोध झाला, तोच एक सत्य. कण काय सांगतात? तोच एक सत्य आहे, बाकी सगळं मिथ्य आहे. आणि कणाकणापासून हेच समजून घ्यायचंय. अस्तित्वाचा अहंकार न करता मिळालेल्या अस्तित्वाला सहजतेनं आणि आनंदानं उपलब्धी म्हणून यूज करता आलं पाहिजे. कोणत्याही प्रकारचं स्वामित्व न गाजवता ही कणाकणाची शिक्षा आहे. तुम्ही आम्ही जन्माला आल्यानंतर आता मालकासारखं वागायला लागलोय. सृष्टीचं मालक, घराचं मालक, 2 पोराचा बाप, 100 एकरचा मालक, बंगल्याचा मालक. हा हुद्दा, हे पद, ही प्रतिष्ठा, हे नाव, हा देश, हा धर्म, ही जात. परंतु कण कण, आजूबाजूचे कण म्हणतात, अरे काय अस्तित्व आहे,
भली भली ह्या नियतीनं ह्या परमात्म्यानं ह्या भूतलावर ब्रह्मांडात जन्माला आलेले शूरवीर योद्धे महायोद्धे तितकेच जन्माला आले आणि तितकेच मातीत गाडले. अहो महाराज, गणना नाही. पंडित होता, पंडित श्रेष्ठ होता, विद्वान होता, महान होता, अभ्यासक होता रावण. सोन्याची लंका होती महाराज. असं सांगितलं जातं 1,00,000 ना तू 1,25,00,000 कोण तू. अहो आज त्या रावणाचं दिवा लावाय आणि नाव घ्या शिल्लक कोणणार आहे. तुम्ही आम्ही कुठल्या गैरसमजात जगायला लागलोय? काय अस्तित्व काय आपलं इथं? हा अस्तित्वाचा बोध या कणाकणाकडनं घ्यायचा. कॅलेंडरच्या तारखा बदलत चालल्यात. कॅलेंडर म्हणतोय वेळ पुढे चालली. घड्याळ टिकटिक आवाज करून चालतंय की एक एक समय एक एक क्षण आता कमी व्हायला लागले. पुस्तक बोध द्यायला लागलेत की बाबा ह्यात अनेक लोक दर्जे आहेत. आजूबाजूला असणारी प्रत्येक गोष्ट संदेश द्यायला लागली. जगून घे मित्र इथं आता. हे क्षण परत मिळणार नाहीत. अहंकारानं बरबटून जाण्यापेक्षा मुक्तीचा मोकळा श्वास घे रे आणि प्रेम वाटत चल. नफरतेत काय ठेवलंय? ईर्ष्या निंदेत काय ठेवलंय? द्वेषात काय ठेवलंय? चढाओढीत काय ठेवलंय? आलेल्या प्रत्येक क्षणांना आसुसून जग. ही कणाकणापासून मिळालेली शिक्षा. महाराज, देव हा प्रीतीचा विषय होता. समाजाने भीतीचा कधी केला कळलं नाही. देव हा स्वरूपाचा विषय होता. लोकांनी रूपाचा कधी केला कळलं नाही. देव हा मूर्तिमंताचा विषय होता. लोकांनी मूर्तीचा कधी केला कळलं नाही. अहो देव हा आजूबाजूचा तुमच्या माझ्या जवळचा जगण्याचा विषय होता. लोकांनी तीर्थक्षेत्रांचा, मंदिर देवाऱ्यांचा, रावळांचा, मंदिर मशिदींचा कधी केला कळलं नाही. आणि म्हणून आज संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून मूळ सिद्धांताकडे येत असताना, कणकण से शिक्षा या विषयाच्या समारोपाकडे जात असताना, आवडत देवळा रावळांमध्ये, मंदिर मशिदी चर्चांमध्ये, गाथा पुराणांमध्ये, प्रवचन कीर्तनांमध्ये, प्रतिष्ठान, मग त्याचा अध्यक्ष, महाराज, दिंड्या, बुवा, पालक्या, अहो यात कुंडून टाकलेला विठ्ठल, जाती धर्माने वाटून गेलेला देव अल्लाह वाहेगुरु, धर्माने, धर्माच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली, प्रांताच्या नावाखाली तुमच्या आमच्या दुकानदाऱ्या चालण्यासाठी ज्या अध्यात्माच्या शुद्ध आणि पाक पवित्र गोष्टीचं बाजारीकरण केलेल्या गोष्टीला आज खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांपर्यंत आणण्याचं काम कुणी केलं असं तर ते संत निरंकारी मिशनने केलं, सद्गुरूंनी केलं. आणि सगळ्यांच्या ठाई कोंडून ठेवलेला देव जनसामान्यांपर्यंत मोकळा केला आणि सांगितलं की हा तुमचा अधिकार आहे. आणि माऊलीचं स्वप्न पूर्ण केलं की दुरितांचे तिमिर जावो, विश्वसधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल ते लाहो, प्राणी जात जे ज्याला हवाय ते मिळावं, प्रत्येकाला मुक्तीचा, स्वातंत्र्याचा, समतेचा, बंधुत्वेचा सूर्य पाहता यावा, प्रत्येकाला माणसासारखं मानवी जीवाला प्रतिष्ठा प्राप्त असलेलं जीवन मिळावं, यासाठी म्हणून आज संत निरंकारी मिशन काम करत आहे. आणि कणाकणात देव आहे. देव निर्गुण आहे, निराकार आहे, सर्व ठाई आहे, सर्व प्रगट आहे. त्याच्यासाठी कुठं तीर्थक्षेत्रांना, देवळा रावळांना होम हवन, उपास तापास, व्रत वैकल्य, गाथा पुराण चालत बसण्याची गरज नाही. सद्गुरुशी चरण जाय त्यास ब्रह्मप्राप्ती होय, न लगे अनेक उपाय धरी सद्गुरूंचे पाय. सच्चा सद्गुरू जो तुम्हाला तुमचं ज्ञान करून देईल आणि तुम्हाला ते स्वीकारण्याचं स्वातंत्र्य देईल. ते बुद्धीला पटलं तर ते मान्य करा, ते स्वीकारा.
आणि जे नको आहे ते गळून पडू द्या, सोडा नाही. सोडायचं म्हणलं तर सुटत नाही, गळून पडायला हवं. इतकी परिपक्वता हवी, ही कणाकणापासूनची शिक्षा आहे महाराज. प्रत्येक कण आज तुम्हा आम्हाला आश्वासित करायला लागलाय. क्षणभंगुर जीवन आहे, आनंदानं जगून घ्या. आपल्या जवळच्या माणसाला प्रेमाची अनुभूती करून द्या. कधीतरी कुणाला समजून घ्या. आनंदानं कुणाला कधीतरी मिठी मारा. मोठ्या मनानं क्षमा करायला शिका. आनंदानं वैरद्वेषाच्या, जाती धर्माच्या पलीकडे उठून विचार करा. थोड्या जरा चिंतनासाठी बुद्धीला ताण देऊन विचारांच्या कक्षा रुंदावा, चिंतन करा आणि समजून घ्या. हे आज संत निरंकारी मिशननं तुम्हाला आम्हाला सांगितलेलं आहे. ही कणाकणापासून मिळालेली शिक्षा आहे. हा सद्गुरूचा सिद्धांत आहे. माणसाला माणूस पण मिळवून देणं, त्याला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणं. आणि तू एक शरीर नाहीस, तर तू परमात्म्याचा स्वयं एक अंश आहेस. तुझ्या सुद्धा कॅरेक्टरिस्टिक्स त्या आहेत. हे समजून सांगण्याचं काम संत निरंकारी मिशनने केलेलं आहे. म्हणून तुम्ही आम्ही सगळेजण हा प्रयास आणि प्रयत्न करूया, प्रामाणिक प्रयत्न करूया. अध्यात्माला आदर्शवादाशी जोडून देवभोळे आणि दैववादी लोक निर्माण करत बसण्यापेक्षा अध्यात्माला व्यवहारवादी ठेवणं गरजेचं आहे. कणाकणामधून शिक्षा घ्या. प्रयत्न आणि तयारी आपण दर्शवली पाहिजे की हा, मी माणूस आहे, माझ्या काहीतरी मर्यादा आहेत, माझंही चुकतं, मलाही सुधारायला हवं, मलाही चांगलं जीवन जगायचंय, तर मलाही गोष्टी शिकायला हव्या, मी परिपूर्ण नाही. तर आपण हा भाव दर्शवला, साधू संतांच्या विचारांना धारण केलं, धारण केलेला विचार जर जगण्याचा प्रयत्न केला, तर मला असं वाटतं की जीवनाच्या प्रत्येक गोष्टीमधनं खूप सुंदर शिकता येईल महाराज. आसुसले आहेत वो लोक महाराज सुखासाठी आणि आनंदासाठी, परेशान झालेत वो लोक. गरज आहे आज तुमच्या आमच्या सारख्या विचारांची, संतांच्या मार्गाची समाजाला गरज आहे महाराज. खरंच बाहेर एक नजर टाका महाराज, तुमच्या आमच्या लक्षात येईल महाराज. हसलेली लोक जरी पाहिली ना, तर आपसुक परमेश्वराजवळ हात जोडतात आणि वाटतं परमेश्वरा, लोक हसत राहिले पाहिजेत, त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण आले पाहिजेत, माणसं जगली पाहिजेत, वाढली पाहिजेत. प्रत्येकाच्या जीवनात आनंदाचे क्षण असेच आले पाहिजे. जीवन दुसरं असतं तरी काय महाराज, आनंद मिळत नसतो बरं का. आनंद शोधून वेचावा लागतो आणि एका एका क्षणांचे सोहळे करावे लागतात महाराज. आणि अशाच क्षणाक्षणांनी आयुष्य बनतं. आणि सद्गुरूंना तुम्हाला आम्हाला तेच सांगितलंय, कणाकणात शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सकारात्मक दृष्टीनं गुरुच्या नजरेनं पाहता आलं पाहिजे आणि या कणाकणापासून जगायला इन्स्पायर झालं पाहिजे. सह अस्तित्वाचा बोध घेऊन, मूळ स्वरूपाची जाण घेऊन, मुक्त होऊन सहजतेनं या जीवनाला उधळून जगता आलं पाहिजे. हा अट्टहास संतांचा आहे. संत जगले, त्यांनी आदर्श ठेवला. आज तुम्ही आम्ही त्या आदर्शाची पायवाट चालण्याचा प्रयत्न करूया. सर्व साधू संतांच्या भावापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करू. शब्द अनेक ऐकता येतील महाराज, परंतु जर एखाद्या वक्त्याचं ऐकून मतपरिवर्तन नाही झालं ना, तर विषय अर्धा राहिल्यासारखा आहे. म्हणून प्रयास करूया. जीवन खूप सुंदर आहे, खूप छान आहे, खूप मस्त आहे. आणि एका एका क्षणांनी ह्या जीवनाची माळ गुंफण्याचा अवसर गुरुनं दिलेला आहे. तर शुक्रिया अदा करूया महाराज. निरंकार प्रभू परमात्म्याचा ह्या मिळालेल्या सुंदर जीवनासाठी शुक्रिया अदा करू. पुरी जिंदगी बिता दी तक्रार में, आज थोडा शुक्रिया अदा करते. आज आपण 16 साजरा करू. कसा? अरे मस्त महाराज,
तू दिलेलं उत्तम. प्रकृतीवर विश्वास ठेवता आला पाहिजे. प्रकृतीचं नियम हे अत्यंत क्लिअर आहे. कणाकणांनी ज्या वेळेस एखादा ऑब्जेक्ट तयार होतो तर त्याची अरेंजमेंटचं परफेक्शन लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्यांना केमिस्ट्री आहे त्यांना हे कळत असेल. एका एका कणापासून एका एका इलेमेंटचं फॉर्मेशन होतं ना, तर त्यावेळेस त्यातला प्रत्येक कण आपली जी भूमिका निभावतो ती अत्यंत परफेक्ट असते. त्याचं टायमिंग क्लिअर असतं. तसंच या परमात्म्याचं टायमिंग हे जबरदस्तच आहे. होणारी प्रत्येक गोष्ट ही याचं परफेक्शन आहे महाराज. यात कमी जास्त काय असू शकत नाही. कारण एनर्जी तयार होत नाही आणि एनर्जी संपत पण नाही. हे इथं होतं ते तिथं जातं, तिथं होतं ते इथं येतं. त्यामुळं दुःख करण्याचा प्रयत्न करण्याची काही गरज नाही. जे आहे ते सुंदर आहे, चांगलं आहे, मस्त आहे. म्हणून आपण सर्वजण हाच प्रयास आणि प्रयत्न करूया. मिळालेल्या जीवनाबद्दल सद्गुरूंकडे लाख लाख शुक्रिया अदा करूया. आणि सत्संगाची जसं काय मिळालंय, जसं काय जगता येईल तसं सुंदर प्रकारे संतांच्या वचनांचा आधार घेऊन तुमच्या आमच्या जीवनाची जी गाडी आहे ती योग्य दिशेला नेण्याचा प्रयत्न करू. कारण काय आहे ना, जगण्याला धोरण पाहिजे महाराज. आणि जगण्याला धोरण पाहिजे असेल तर त्याला विचारांची आवश्यकता आहे. त्यासाठी काहीतरी शिकावं लागेल. संतांच्या विचारांचा आधार घेऊन जर जगण्याला धोरण दिलं, त्याला दिशा दिली, तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या जगण्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पुनश्च एकदा निरंकार परमात्म्याच्या चरणी हीच प्रार्थना. सुखी ठेव बाबा ही संत मंडळी. लोक हसले पाहिजेत, लोक आनंदात राहिले पाहिजेत. आणि एखाद्याचा आनंद बघून तुम्ही आम्ही सुद्धा सद्गतीत झालं पाहिजे महाराज. किती क्षण सुंदर आहे, किती लम्हा सुंदर आहे. पुरी जिंदगी बितारी तक्रार आज थोडा शुक्रिया अदा करते. आणि म्हणून दास एवढंच सांगेल, अहो हा देह मिळणं ही मुळात अनमोल गोष्ट आहे. आणि या देहात श्वास चालू असणं याच्यापेक्षा मोठी कुठली श्रीमंती नाही. ज्यांचे श्वास चालू आहेत ना, ते आज या आत्ता घडीला जगातले सगळ्यात श्रीमंत आहेत. आणि याच जन्मातील स्वप्न पाहता येतात. आणि स्वप्न पूर्ण झालेली, स्वप्न पूर्तीसाठी केलेली धडपड एक ना एक दिवस पूर्णत्वाला गेलेलं पाहायचं भाग्य पण इथं मिळतं. म्हणून सांगितलंय, स्वर्गीची ती देव इच्छिती सकळ, मनुष्य जन्म मिळावा एक वेळ. म्हणून खूप खूप आभार मानूया. आभार निरंकाराचे. सर्व साधू संतांना जे जे विधायक आहे ते मिळावं, प्राप्त व्हावं. परंतु प्राप्त होत असताना भाव मात्र शुद्ध असावा. मानवतेप्रती कार्य करण्याची तळमळ असावी. इतरांप्रती शुद्ध भावना घेऊन जगण्याचा अट्टहास असावा. हीच प्रार्थना करतो. सगळ्यांनी आनंदानं जगावं यासाठी मंगल कामना करतो की निरंकार परमात्मा हे दातार ईश्वरा तू कृपा कर. सर्वांना व्यक्तीची प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, जगण्याचं सौंदर्य प्राप्त व्हावं, प्रत्येकाने गुण्यागोविंदाने आनंदाने नांदावं. आणि मानवाच्या ठाई ती विधायकता यावी, नाही का. उद्देश साफ पाहिजेत. मिळेल हो खरं, परंतु ते जर चुकीच्या ठिकाणी लागलं तर त्याला अर्थ नाही. ते चांगल्या ठिकाणी लागावं. म्हणून ते ज्ञान आणि ज्ञानाचं भान तू द्यावं हीच विनंती करतो, अरदास करतो. सगळ्यांनी विषयाला प्रकाश टाकला. सद्गुरू माऊलीही आता वेगवेगळ्या विषयावर प्रकाश टाकते. आमच्यासारख्या काजव्यांनी काय चमकावं. आता सध्याला स्वतः सूर्यच अवतरित होऊन प्रकाशित करतोय. काय चुकलं असेल तर क्षमा असावी. सत्संगत प्रेमाने बोला.